भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय आणि मित्र पक्षांच्या महायुतीची भव्य जाहीर सभा गोरसवाडी कांदिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती। या जाहीर सभेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। यावेळी आमदार अमित साटम यांच्यासह युतीतील सर्व आमदार, मान्यवर नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेचं विशेष आकर्षण म्हणजे शिवसेनेच्या मुंबईच्या माजी महापौर आणि शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा शुभा राऊ यांनी शिवसेनेत पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला। या प्रसंगी आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी त्यांच्याशी खास बातचीत केली। पाहूयात। माझ्यासोबत माजी महापौर शुभा रावल जे आहेत त्यांनी आता बीजेपी मध्ये प्रवेश केलाय। काय सांगाल तुम्ही, आज बीजेपी मध्ये प्रवेश केलाय, एवढे वर्ष तुम्ही दिसत नव्हता, आज बीजेपी मध्ये गेलाय? हो, तसं आम्ही एकत्र काम केलेलंच आहे बीजेपी आणि शिवसेनेने, त्यामुळे काही फार वेगळं वाटत नाहीये। आणि मी पहिल्यापासून रामभाऊ माळगी आणि केशवसृष्टी या संस्थेत काम करते, कार्यरत आहे मागील 27 वर्षापासून। आणि शेवटी हिंदुत्व हा नाहीतरी बाळासाहेब ठाकरे यांचा हा श्वासच होता आणि त्याच्यापासून फार काही आपण फारकत घेऊ शकत नाही असं लक्षात आलं। त्यामुळे आता किती वेळ, आणि मग एक दिवस फोन आला माननीय आशिष शेलारजी आणि देवेंद्र फडणवीस आपले माननीय सीएम यांनी सुद्धा फोन करून सांगितलं की तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर आमच्या सोबत जोडू शकता। आणि मी खूप विचार केला की खरंच आपल्याला करायचं आहे अजून काम। हेल्थ आणि एन्व्हायरमेंट हे दोन माझे मुद्दे राहिलेले आहेत नेहमीच, जेव्हा निवडून आली त्यापासून। कारण एक डॉक्टर असल्यामुळे एन्व्हायरमेंटचा आणि हेल्थचा किती जवळचा संबंध आहे। तर हेल्थ आणि एन्व्हायरमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये सुधार करणं गरजेचं आहे। छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण त्या लक्षात आणून दिल्या तर बरं राहतं प्रशासनाला। तर ह्यासाठी मला एक चांगलं स्टेज पाहिजे होतं आणि ते मला मिळालं। मग मी ही संधी सोडली नाही आणि माननीय नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र भाऊ यांच्या कार्यावरती पण माझ्यावर प्रभाव झाला, त्यांचा कार्य। तर मी विचार केला की ही संधी आहे चांगलं काम करण्यासाठी, तर मी हे जॉईन करते। मुंबई महानगरपालिका निवडणूक आता, त्याच्या आधी अगर तुम्ही आला तर कुठेतरी तुमचाही उमेदवारी भेटली? नाही, मला निवडणूक लढवायचीच नाहीये। अनेक वर्षापासून मी ठरवलंय की निवडणूक नाही लढवायची, काम करायचंय ना तर ते कोणती एक आपल्याला जबाबदारी मिळेल तर आपण काम करू शकतो। म्हणून आज 2 महिन्यापासून माननीय आशिष शेलार मला सांगत होते की तुम्ही या आमच्या पक्षात प्रवेश घ्या, पण मी म्हटलं नको, आता आली तर असं वाटेल की इलेक्शन लढवायचंय म्हणून आली। पण तो गोंधळ होतो तिकीट वाटपामध्ये, तर तिकीट वाटप झालं प्रोसेस की मग मी येते, म्हणून आम्ही हा दिवस निवडला। भरपूर महिला आता इलेक्शन्स मध्ये उभ्या आहेत, उमेदवारी घेतली, काय सांगाल तुम्ही? तुम्हाला काय वाटतं की महिला म्हणून? नाही, चांगलं आहे, उमेदवारी मिळाली, अतिशय जबाबदारीपूर्वक तुम्ही हे काम करा, निवडून या आणि निवडून आल्यानंतर एक संवेदनशील मनाने मुंबईच्या विकासासाठी बघा आणि चांगलं मार्गदर्शन घ्या आणि करू शकता काम। महिला असेल म्हणून काय झालं, थोडंसं नॉलेज कमी पडत असेल तर आमच्यासारखे आहेत तुम्हाला नॉलेज देऊ, परंतु काम चांगलं करा आणि ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलंय त्याचा विश्वासघात नका करू, एवढं मी सगळ्यांसाठी सांगतो। मॅम, तुम्ही माझी महापौर होता, तुम्हाला काय वाटतं महापौर कोण असावा आणि महिला असावी की कुठल्या, काय सांगाल? हे बघा, ते जातीवाद आणि भाषावाद मला काही ते बघायचं नाही। महापौर हा काय ती खुर्चीवर असं लिहिलेलं नसतं, परंतु जो होईल ना तो संवेदनशील असला पाहिजे आणि चांगला व्यक्ती असला पाहिजे। सगळ्या गोष्टीकडे त्याने निष्पक्षपणे बघितलं पाहिजे आणि चांगलं काम केलं पाहिजे। तो कोण असावा, महिला असावा, पुरुष असावा, या भाषेचा असावा, त्या जातीचा असावा, याचं माझं काही म्हणणं नाही खरंच, पण चांगला माणूस असावा एवढं मात्र खरं। ज्या कार्यकर्त्यांना आधीपासून जबाबदारी होती ते यज्ञांजी गायकवाड, ते युवा सेनेचे महाराष्ट्राचे समन्वयक आहेत आणि आरोग्य सेनेचे पण समन्वयक आहेत, आणि विजयभाई संघवी आहेत, ते समाजसेवेत आहेत आणि पहिल्यापासून त्यांच्या घराण्यामध्ये संघाचे काम करणारी लोक आहेत, त्यामुळे त्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे आणि यांच्याबरोबर आमचे बरेचसे कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यांनी प्रवेश केलेला आहे। काय सांगाल, तुम्ही बीजेपी मध्ये प्रवेश केलाय, कसं वाटतं, काय सांगाल त्याबद्दल? नाही, चांगलं वाटतंय। आम्ही आमच्या घरी परत आलेलो आहे। आता एवढे 1-2-3 वर्षापासून वाटत होतं की आम्ही आमच्या घरामध्ये नाहीये, पण आता एवढं वर्ष महापालिका असो का सगळ्या युतीमध्ये सगळे काम करत राहिलेले आहेत, तर आता थोडीसं हे वाटायचं की आता पहिल्यासारखं एकत्र नाही आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं आपण कुठेही थोडं भटकत गेलेलो आहे। आता आम्ही आमच्या घरी परतलेलो आहे, तर आम्ही आनंद आहे, भरपूर आनंद आहे। माझ्यासोबत संघवी जे आहे त्यांच्याशी जाणून घ्या। सर, तुम्ही काय सांगाल? माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही बरेच वर्ष सेनेबरोबर जोडलेले होतो, पण जे हिंदुत्व सोडल्यामुळे आता आम्ही भारतीय जनता पार्टीत
घर वापसी म्हणून परतच आलो आहेत. ओरिजिनल आमचे वडील पण जनसंघशी जुडलेले होते आणि त्यामुळे माझ्या मनात बीजेपीसाठी खूप आदर होता आणि परत आम्ही बीजेपी जॉईन केली. हे होते शुभा रावलजी, कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया. आवाज